महाराष्ट्रात चंद्रपूरचा तापमान वाढलेला आहे. उष्णतेची लाट चंद्रपूरमध्ये दिसून येत आहे आणि दुसरा म्हणजे त्यासोबतच डबल उष्णता चंद्रपूरमध्ये आता आपल्याला दिसून येत आहे. त्याचे कारण म्हणजे चंद्रपूर लोकसभा ची निवडणूक आता रंगत मध्ये आलेली आहे. रणधुमाळी सुरू झालेली आहे. आपण आता चंद्रपूरमध्ये आहोत. चंद्रपूरचं जे बीजेपीचे असेल, काँग्रेसचे असेल, संपूर्ण कार्यकर्ता आपल्या सोबत इथं उपस्थित आहे. त्यांना कसला उमेदवार पाहिजे आहे? विकास, एकीकडे विकास आहे, दुसरीकडे समाजाच्या वातावरणामध्ये निवडून येण्याचं बोललं जात आहे. बीजेपी, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे जे कार्यकर्ता आहे इथं उपस्थित आहे. ही जी निवडणूक आहे ही सर्वसामान्य जनतेची निवडणूक आहे. आज देशातलं जे वातावरण आहे, मग छोटा लहानसा बालक असो, विद्यार्थी असो, शिक्षित झालेला युवक असो, शेतकरी असो, कामगार असो, की मणिपूरमध्ये नग्न धिंड काढलेल्या महिलांची आबरू असो, असे अनेक प्रश्न देशामध्ये उपस्थित झालेले आहे. आज जनता अशी म्हणते आहे की आम्हाला आमचं संविधान वाचवायचं आहे, आम्हाला आमची लोकशाही वाचवायची आहे. देश वाचेल तर आम्ही वाचू, म्हणून आम्हाला काँग्रेसला निवडून द्यायचं आहे. ही जनतेची मागणी आहे. कारण की महिलांना घर चालवणं कठीण झालेलं आहे, शिक्षित मुलांना नोकरी मिळत नाही आहे, तर ते रोडवर भटकून राहिलेले आहे आपला बायोडाटा घेऊन. आणि तुम्ही बघितलं की जे काळे कानून काढले होते कामगारांसाठी, आता तर ते ड्रायव्हरांसाठी, असे विविध लोकांसाठी, म्हणजे आपला हा देश कृषी प्रधान असून शेतकऱ्यांना दिल्लीला जाऊ देत नाही, खिळे ठोकतात, महिलांवर अत्याचार होत आहे, तर आपला जो सेवक आहे तो एक शब्द बोलत नाही, गृहमंत्री तिथं जात नाही. निवडणुका आल्या की एका पक्षाचे पीएम असं नाही ना, देशाचा प्रधानमंत्री पाहिजे आहे, जो या देशाला लोकशाही दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे आणि तो देश आपला संविधानावर चालत आलेला आहे, तो व्यवस्थित चालावा, ही जनतेची मागणी आहे. म्हणून काँग्रेस उमेदवार विजयी झाला पाहिजे. त्यांनी आरोप केला त्याच्यावर काय? त्यांनी जसं मणिपूरचं उदाहरण दिलं, या 9.5 वर्षाच्या आधी काँग्रेसचं सरकार या महाराष्ट्रातही होतं, देशातही होतं. याच काळामध्ये भोतमंगे कुटुंबाचा अत्याचार त्यांनी आठवायला पाहिजे. याच महाराष्ट्रात झाला. त्यावेळी काँग्रेसचे अनेक ज्या पदाला कदाचित तिथे तेव्हा पंतप्रधान असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, तेव्हा त्यांनी काहीच केलं नाही, हे मी यावेळी सांगू शकते. किंवा त्यावेळेस आता जी पक्ष सत्तेत आहे किंवा विरोधातही आहे, मग वंचित बहुजन आघाडीसारखा पक्ष असो, भारतीय जनता पक्षासारखा पक्ष असो, अनेक सामाजिक संघटना याच रस्त्यावर उतरल्या होत्या. तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं. मग तेव्हा या लोकांनी का पुढाकार घेतला नाही? राहिलाच विषय त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांविषयीचा. शेतकऱ्यांना आपण 6,000 रुपये वर्षाला त्यांच्या खात्यात टाकतो आहोत. आतापर्यंत आपण 2 लाख शेतकऱ्यांना विमा काढून दिलेला आहे. शैक्षणिक बाबत जर विचार केला, सुधीर भाऊ सारख्या माणसांनी सैनिक स्कूल इथे आणली, मेडिकल कॉलेज आणलं, यासारख्या अनेक शैक्षणिक क्षेत्रातही आपण विकास बघितलेला आहे. राहिला आजच्या काळात आपण ज्या निवडणुकींना पुढे जातो आहोत, ही निवडणूक भावनिकतेच्या आधारावर किंवा धर्माच्या, जातीच्या आधारावर लढणं मला कदापि योग्य वाटत नाही. या देशाचं संविधान ज्या संविधान निर्मात्याने लिहिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्यांनाही अपेक्षित होतं की या देशाचा जो लोकप्रतिनिधित्व जो करणारा व्यक्ती आहे तो सुशिक्षित असायला पाहिजे, त्याला अभ्यास असायला पाहिजे, त्याला जनतेच्या प्रश्नाची ज्ञान असायला पाहिजे. आणि तसाच उमेदवार भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष हा संविधानाला धरून संविधानाच्या प्रति अपेक्षित असलेला उमेदवार देतो आहे. आणि म्हणून आम्ही विकासाला धरून उमेदवारही दिला आणि विकासाला धरूनच मत मागणार आहोत. काँग्रेस असो, बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान याच्यावर बोलत आहे. आपण संविधानिक प्रक्रिया देशामध्ये बघितल्या, संसदेमध्ये बघितल्या, तर त्या होत नाहीत. उदाहरण मी देतो. मागच्या बजेट अधिवेशनामध्ये 22 कायदे पारित करण्यात आले अर्ध्या तासात. म्हणजे देशाच्या संविधानामध्ये कायदे पास करण्यासाठी कमिट्या असतात, त्या कमिट्याकडे तो बिल गेलेलं पाहिजे, त्यांनी त्याच्यामध्ये बदल झालेले पाहिजे, त्याच्यावर चर्चा झालेली पाहिजे. अशी कुठलीच चर्चा संसदेमध्ये होताना आपल्याला दिसत नाही. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे फ्रेंच फिलॉसॉफरला कोट करतात, सरकार म्हणजे चर्चेतून सरकार, गव्हर्नमेंट बाय डिस्कशन. असं कुठलंच डिस्कशन आता होत नाही. सगळा एक छत्री कारभार आपल्याला चालतोय. आणि म्हणून मग जेव्हा उमेदवार किंवा लोकशाहीच्या बळकटीकरणाचा प्रश्न आहे, तर त्या लोकशाहीचं सामाजिकरण झालं पाहिजे. या देशामध्ये जितकी विविधता आहे ती संसदेमध्ये दिसली पाहिजे, ती महाराष्ट्राच्या विधिमंडळात दिसली पाहिजे. आपल्याला महाराष्ट्रात काय दिसते तर 170 घराणे आहेत, ते महाराष्ट्राचं सरकार चालवतात. मग ते भाजपामध्ये आहेत, ते राष्ट्रवादीमध्ये आहेत
किंवा ते काँग्रेसमध्ये आहेत. त्याच्या पलीकडे आपलं गेलेलं आहे दिसतंय का? विधिमंडळाचं चित्र बदललेलं आहे का? नाही. मागच्या 40, 50, 60 वर्षामध्ये तेच चित्र दिसत आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका आहे की लोकशाहीचं सामाजिकरण झालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी ही उमेदवार देत आहे. राहिला चंद्रपूर लोकसभेचा प्रश्न, चंद्रपूर लोकसभेमधले म्हणजे आपल्याकडे यवतमाळचा बराचसा भाग आहे. यवतमाळ ज्या जिल्ह्यांनी 2-2 मुख्यमंत्री दिलेत त्या जिल्ह्याची आज ओळख आत्महत्येचा जिल्हा झाला म्हणून अशी झाली आहे. मग तिथे भाजपा असो किंवा काँग्रेस असो, साधा सिंचनाचा सुद्धा त्यांनी तिथे केलेला आहे. म्हणजे कापसाला फार कमी पाणी लागतं, पावसाच्या पाण्यावर होऊ शकते, पण तो ओलावा सुद्धा या लोकांनी तिथे टिकवून ठेवला नाही. आणि म्हणून नुसतेच आत्महत्या करत नाही तर फवारणी करणाऱ्या ज्या औषधे आहेत त्याच्यामुळे सुद्धा परिस्थिती आज अशी आहे की माणसं मरत आहेत. म्हणजे एकीकडे औद्योगिकरणाचा बहु करायचा, पण बेसिक सुविधाची इन्फ्रास्ट्रक्चरची वानवा या चंद्रपुरात आहे. तुम्ही जटपुरा गेटवर तुम्ही रोज अनुभवता किती ट्रॅफिक आहे. हंसराज अहिर याच्यापूर्वी खासदार होते, साधा प्रश्न त्यांना लोकसभेमध्ये मांडता आला नाही. साधा प्रश्न त्यांनी खासदार बाळू धानोरकर इथले खासदार होते, जे लोकशाही वाचवायचा असा मुद्दा उपस्थित करतायत काँग्रेसचे आमचे हे सहकारी. त्यांना माझा मुद्दा आहे की एकाच घरी आमदार आणि एकाच घरी खासदार असेल तसं चालतं का हो लोकशाहीमध्ये? ही घराणेशाही नाही तर काय आहे? आणि म्हणून याचा विरोध वंचित बहुजन आघाडी करते आणि लोकशाहीच्या सामाजिकरणासाठी आमची प्राथमिकता असेल. ट्रॅफिकचा चंद्रपूरचा महत्वाचा मुद्दा आहे. महानगरपालिकामध्ये बीजेपीची सत्ता होती, परंतु अजूनपर्यंत लोकांच्या हितासाठी ते ट्रॅफिकचा मुद्दा हल झालेला नाही. सर, महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची जी सत्ता होती त्या सत्तेच्या कालावधीमध्ये अनेक प्रयत्नही करण्यात आले. महानगरपालिकेच्या संदर्भात पार्किंगची व्यवस्था बाजूला करा किंवा ज्या रस्त्याच्या मध्यभागी जे चालतो, पण जे पॉसिबलच नाही आहे. म्हणजे आपण जटपुरा गेटचा विषय घेतला, जटपुरा गेटचा ही ट्रॉफिक मोठ्या प्रमाणात किंवा रस्ता मोठा करण्यासाठी आपण पर्यायी व्यवस्था कुठली करू शकतो, असे अनेक प्रश्न होते की जिथे व्यवस्था करायची इच्छाही जरी असली तरी आपण करू शकत नव्हतो. राहिलाच विषय की हा देश लोकशाहीवर चालतो, हा देश बाबासाहेबांच्या घडणीवर चालतो. असं असतानाही घराणेशाही, हुकुमशाही काँग्रेस पक्षात अनेक वर्षापासून सतत चालत आली, पण भारतीय जनता पक्षामध्ये लोकशाहीलाच धरून उमेदवार दिलं जाते किंवा पक्षाचं जे काही ध्येय धोरण आहे ते घेऊन चाललं जातं. आणि भारतीय जनता पक्षामध्ये कधीच घराणेशाहीला महत्व दिलं जात नाही. आणि तुम्ही बघा अनेक वर्षाचा इतिहास. राहिलाच प्रश्न खासदार साहेबांचा बघा, बाळू धानोरकर सरांचा 4 वर्ष त्यांच्या हातात होती. आता करंटची का नाही त्यांनी प्रश्न उचलले? का नाही त्यांनी रेल्वेच्या ब्रिजचा प्रश्न उचलला? का नाही त्यांनी ट्रॉफिकचा? मला एक तरी प्रश्न सांगा. फक्त दारू सुरू झाली काँग्रेसच्या या 4 वर्षाच्या काळात, त्या व्यतिरिक्त अदरवाईज विकासाचा एक तरी जर मुद्दा तुम्ही काँग्रेसच्या काळात दाखवत असाल माननीय खासदार साहेबांनी केलेला, तर भारतीय जनता पक्ष पूर्णपणे विकासाच्या बोंब मारते असं म्हणायला. त्या अगोदर 20 वर्ष बीजेपीचे खासदार होते हंसराज अहिर, तेव्हाही मुद्दा झाला नाही, तेव्हाही लोकांचे हित प्रश्न सुटले नाही. का बरं नाही सुटले सर? का बरं नाही सुटले म्हणता तुम्ही? कसं नाही म्हणता? कोळशाचा सर्वात मोठा प्रश्न या देशाचा हा कोळसा घोटाळा प्रकरण हंसराज अहिरांनीच उघडकीस आणला. कसं म्हणता तुम्ही काँग्रेसच्या सरकारच्या काळात? घोटाळा वेगळा झाला, लोकांचे जे प्रश्न आहे, मूलभूत प्रश्न जे आहे लोकांचे, स्थानिक लेवलचे हे प्रश्न सुटले ना. स्थानिक लेवलचे प्रश्न कसे नाही सुटले असेल? रेल्वे अनेक रेल्वे सुरू झाल्या, अनेक रेल्वे सुरू करण्याच्या मार्गावर आहोत. पुण्याची रेल्वे त्यांच्याच काळात सुरू झाली. अजूनही आताही आपण मुंबई ते पुणे रेल्वे सुरू करण्याच्याच याच्यामध्ये आहोत. अशा अनेक मार्ग आहे. विकासाला विरोध करणं हेच इतर पक्षांचा विरोध करणं हेच त्यांचं काम आहे. त्यांनी विकासाच्या बोंबा मारावं, कुठेतरी तडजोड करायची एखाद्या पक्षाशी, आणि पक्षाची तडजोड झाली नाही म्हणून स्वतंत्र उमेदवार करून इतर पक्षांना सहकार्य करणं हे विकासाला धरून किंवा ही आजच्या लोकशाहीला धरून नाही तर लोकशाहीला काळिमा भासणारे हे विचार आहेत. आपण कुठेतरी एखाद्या पक्षाशी साठगाठ करायची आणि तिथे आपली चूल आणि आपली पोळी भाजत नाही. निवडणूक ही लोकसभेची असल्यामुळं लोकसभेचे असे व्यापक मुद्दे घेतले गेले पाहिजे. लोकसभेसाठी जो खासदार निवडून जातो हा फक्त आपल्या मतदारसंघापुरता मर्यादित न राहता देश पातळीवर होणारे जे मोठे निर्णय आहेत त्या निर्णयाच्या अनुषंगानं त्यावर तिथे खासदारांचे मतं मांडले पाहिजे, चर्चा घेतली पाहिजे, त्या चर्चेमध्ये सहभाग झाला पाहिजे आणि आपल्या मतदारसंघात त्या खासदाराचं त्यामध्ये अभ्यासपूर्ण योगदान असलं पाहिजे. हे मुद्दे आहे. सध्या काँग्रेसच्या वतीनं किंवा बाकी याच्या आपले विकास हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. विकासाचा मुद्दा घेऊन सर्वच पक्ष आहे, पण विकास म्हणजे कोणाचा विकास हा महत्वाचा भाग. तर विकास म्हणजे फक्त नाल्या रस्ते
हा एवढा जर भाग धरत असाल तर तो चुकीचा आहे. विकास हा सामान्य माणसाचा झाला पाहिजे, गरीबातल्या गरीब माणसाचा विकास झाला पाहिजे. कारण देश म्हणजे कोण, तर देश म्हणजे हा देशातील जनता, आणि या जनता ही पूर्ण खेड्यापाड्यामध्ये डोंगरदऱ्यांमध्ये जिकडे तिकडे पसरलेली आहे, आणि ती मग त्या जनतेपर्यंत विकासाची फळं पोहोचली पाहिजे. आणि त्यासाठी जे आवश्यक निर्णय आहेत ते निर्णय घेण्याचं काम झालं पाहिजे. काँग्रेसच्या वतीनं जर सांगायचं झालं की जो विकास केला नाही आणि विकास फक्त काही दिवसातच झाला असं समज पसरवला जात आहे तो असं आपल्याला गृहीत धरता येत नाही. जे सरकार गेल्या 70 वर्षाच्या काळामध्ये आले त्यांनी आपापलं योगदान निश्चितपणे दिलेलं आहे. ज्या देशामध्ये सुई तयार होत नव्हती त्या देशामध्ये सॅटेलाइट आपण पाठवले, क्षेपणास्त्र आपण पाठवले, रेल्वेचा विकास झाला. काहीच विकास झाला नाही, फक्त गेल्या 10 वर्षात विकास झाला हे म्हणणं संयुक्तिक ठरत नाही. एक कम्प्युटरच्या क्षेत्रामधलं एक मोठी, ज्या वेळेस कम्प्युटर आले किंवा टेलिव्हिजन आले त्यावेळेस फार मोठ्या प्रमाणामध्ये काही विरोध झाला होता. परंतु आज जगभरामध्ये IT क्षेत्रामध्ये, कम्प्युटर क्षेत्रामध्ये आपल्या देशातले विद्यार्थी मुलं हे काम करतात आणि त्यातून आपल्या देशाचं नाव सुद्धा उज्ज्वल केलं जातं. शिक्षणाच्या क्षेत्रात पाहिलं तर तेव्हा एकही शाळा नव्हत्या. शाळा, कॉलेजेस याचा जो विस्तार झाला, गावागावापर्यंत विस्तार केला गेला आणि गावातल्या छोट्यातल्या छोट्या गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यांना, मुलांना शिक्षणाची जी संधी दिली, हे सगळे विकास हा इथून होतो. शिक्षण हे मूळ आहे आणि शिक्षणाची फळं हे गावखेड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम गेल्या 70 वर्षामध्ये निश्चितपणे झालेलं आहे. आणि एक टप्पा झाला की त्यानंतरचा विकास पुढे राहतो. घर बांधून झाल्याच्या नंतर सफेदी मारली ती चमकायला लागते, आणि सफेदी मारणाऱ्याला मीच घर बांधलं म्हणणं संयुक्तिक नाहीये. पहिले कोणाला तरी पाया रचावा लागतो. आज जगामध्ये भारत हा सर्वात मोठा लोकशाही देश समजला जातो. ही लोकशाही टिकवून ठेवण्याचं काम त्यावेळेसचे जे धोरणं होते त्या धोरणाच्या आधारावर एक पक्की मजबूत अशी जी नीव ठेवल्या गेली, त्या नीववर हे लोकशाहीचं मंदिर आज उभं आहे. ते तसंच राहावं. बेरोजगारी, सामाजिक न्याय, महागाई आणि विकास हे महत्वाचे मुद्दे घेऊन या निवडणुकीला सामोरं जावं आणि योग्य उमेदवाराला निवडून द्यावं. 450 रुपयामध्ये गॅस सिलेंडर भेटत होता, तो आता 1000 रुपये झालेला आहे. महिला आहेत त्यांचेच महिलांना आपण विचारणार आहोत, हे मुद्दा विचारणार आहोत की मला एक सांगा की ताई काय याच्यावर मला सांगा, या 4 वर्ष आधी जर टमाटर 10 रुपये किलो मिळत होती, आता 10 रुपये किलो मिळतात का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की समाज परिवर्तन जसं जसं होतं तसं तसं परिवर्तन प्रत्येकच गोष्टीत झालं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही फक्त सिलेंडरचं घेऊन बसले, 50% ST मध्ये फ्री सवलत दिली, सरसकट 60 वर्षाच्या महिलांना सरसकट मोफत दिलं, रमाई घरकुल योजना, शबरी आवास योजना, अशा अनेक विविध योजना दिल्या. त्या योजना चांगल्या विषयी बोला ना, वाईटच विषय दिसतात का? भाजपाचे जे उमेदवार आहेत ते याच्यापूर्वी महाराष्ट्राचे वित्तमंत्री होते. 2017 मध्ये विधिमंडळामध्ये त्यांनी भाषण केलं की 2022 पर्यंत आम्ही महाराष्ट्रात, ग्रामीण महाराष्ट्रात सगळ्यांना पक्के घर देऊ. आज स्थिती काय महाराष्ट्राची? जे काही आदिवासी आहेत, जे काही भटके मुक्त आहेत, जे काही मायक्रो ओबीसी आहेत, जो पिडलेला वर्ग आहे, त्यांची स्थिती बघा तुम्ही महाराष्ट्रातली. तर जे बजेटचे अवदान आहे, मग ते शेड्यूल कास्टचं असेल, शेड्यूल ट्राईबचं असेल, याचं आवंटन मुनगंटीवारांनी केलं नाही, किंवा याच्यापूर्वी राष्ट्रवादीचे जयंत पाटील असतील किंवा अजित पवार असतील, ते यांनी सुद्धा हे जे आवंटन करायला पाहिजे ते आवंटन केलेलं आहे. मागच्या 10 वर्षाचा इतिहास जर आपण बघितला तर 19,000 कोटी महाराष्ट्रातले या वित्तमंत्र्यांनी पळवले आहेत. देशाच्या पातळीवर जर आपण विचार केला तर माननीय मोदी साहेबांनी 7 लाख कोटी अनुसूचित जाती जमातीचे पळवले आहेत. कसल्या विकासाच्या गोष्टी सांगतात? ते गप्पा मारतात विकासाच्या. या ज्या सांगतात शबरी योजनाचे घरं मिळाले नाहीत, आदिवासी मरत आहेत, मेळघाट त्याचं उदाहरण आहे. जे काँग्रेस चंद्रपुरात करताय तेच भाजप अमरावतीमध्ये करताय. नवरा आमदार, बायको खासदार, यांच्या लोकशाहीच्या ज्या गप्पा आहेत त्या गप्पा आहेत नुसत्या. यांना या देशामध्ये सामान्य माणसांना, वंचितांना, भटक्या विमुक्तांना, आदिवासींना हातामध्ये सत्ता द्यायची नाहीये. ही जात वास्तव या देशातला आहे, या महाराष्ट्रातला आहे. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीची भूमिका घेत आहे. कारण तुम्ही शिक्षणाचं बजेट बघा, महाराष्ट्राने कमी केलाय, देशाने कमी केलाय. तुम्ही आरोग्याचं बजेट बघा, महाराष्ट्राने कमी केलाय, देशाने कमी केलाय. साधं झारखंड सारखं राज्य आहे, तिथे दरडोई जे खर्च आहे
आरोग्यावरचा तो झारखंड मधला चांगला आहे, महाराष्ट्र मधला कमी आहे. कसल्या आपण महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या गोष्टी करतो. सुधीर मुनगंटीवारांना माझं म्हणणं आहे की तुम्ही जे काही कारभार केला वित्तमंत्री म्हणून त्याला आम्ही बुरखा पाडल्याशिवाय राहणार नाही. जो कारभार वित्तमंत्री आता अजित पवार म्हणून करतायत त्याचा बुरखा पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि 70,000 कोटीचे घोटाळे कोणी केले हो? मी केले, सांगितले का? ते माननीय प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलेत की 70,000 कोटीचा घोटाळा यांनी केलाय की नाही? मग जर मोदी म्हणत असतील, असं जर मोदी साहेब म्हणत असतील, तर मग अशा घोटाळेबाज माणसाला भाजपा संधी देत आहे. कसला पार्टी विथ डिफरन्स आहे? पार्टी विथ ऑल आहे, ते हात मिळवणी केलेली आहे. आपण बघितलं की ज्यांच्यावर आरोप आहे, ज्यांच्यावर आरोपपत्र दाखल झालेले आहे, असे लोकांना भाजप आपल्या पक्षात घेऊन त्यांना क्लीन चिट देत आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचा होता. खरं तर या आरोपाला काही तथ्य नाही. लोकशाहीमध्ये संख्येला महत्वाचं असते आणि संख्येच्या आधारावर लोकशाहीचं मतदान आणि हे सर्व अवलंबून असते. आणि यांनी जे आता बजेटचे आणि हे जे आकडे सांगितले हे खरं तर खोटं बोल पण रेटून बोल. खऱ्या अर्थाने या 10 वर्षामध्ये देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या देशाला या विश्वाच्या ज्या पातळीवर नेऊन ठेवलं हे सर्व जनतेनं मान्य केलं आहे. आज सुद्धा 2024 ची जी निवडणूक होते आहे ते 2024 मध्ये सुद्धा नरेंद्र मोदीजीच्याच नेतृत्वात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार येणार आहे. आणि मग अशा पद्धतीचे बिनबुड्याचे आरोप करायचे आणि कुठेतरी जनतेची दिशाभूल करायची. लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे, परंतु अशा पद्धतीचं खोटं आरोप करून जनतेला दिशाभूल कृपया करू नये. अर्थमंत्री असताना आदरणीय सुधीर भाऊंनी जे निर्णय घेतले ते सर्व महाराष्ट्रांनी बघितले आणि पुनश्च एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार आली आणि त्यामुळे जनतेचा कौल कुणाच्या बाजूनी आहे हे सुद्धा आपण बघून घेतलं पाहिजे. देशात जे चांगले चांगले निर्णय होत आहे, कोरोना सारखी स्थिती आली त्यामध्ये या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी जे स्थिती हाताळली त्याचं संपूर्ण विश्वानं कौतुक केलं. परंतु या ठिकाणचे जे वंचित बहुजन आघाडीची जे लोक आहेत त्यांना मात्र विकास दिसत नाही, त्यांना मात्र चांगले निर्णय घेतलेले दिसत नाही. शेतकऱ्याला मानबिंदू मानून केंद्रबिंदू मानून जो विकास सुरू आहे, शेतकऱ्यांच्या विषयावर जे चांगल्या पॉलिसीज आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात संपूर्ण केंद्र सरकार घेते आहे हेच सुद्धा त्यांना दिसत नाही. या जिल्ह्याचा जो विकास होते आहे मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारच्या नेतृत्वात ते सुद्धा यांना दिसत नाही. आरोग्य यंत्रणेवर बजेट कमी झालं असं त्यांचा आरोप आहे. मग 534 कोटीचं मेडिकल कॉलेज या चंद्रपूरमध्ये उभं होत आहे हे सुद्धा त्यांना दिसत नाही. या ठिकाणच्या ज्या आरोग्य सुविधा हे दिसत नाही, पायाभूत सुविधा दिसत नाही. एकीकडे त्यांचं जे पाहण्याचा दृष्टिकोन आहे हे विरोधाला विरोध, चांगल्या कामाला तरी त्यांनी स्तुती केली पाहिजे. संपूर्ण विश्व हे मोदीजीचं कौतुक करते आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या विकासाला गती मिळते आहे. जे खऱ्या अर्थाने त्यावेळेसच्या काळात जे इम्प्लिमेंटेशन कोणत्याही योजनेवर होत नव्हते, आता मात्र थेट योजनेचा लाभ ह्या गरीब जनतेपर्यंत पोहोचतो आहे. महिला सक्षमीकरणचे कार्यक्रम होते आहे. अशा पद्धतीचे एक नाही अनेक विकास कार्य, अनेक पॉलिसीज या मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र सरकारने असेल केलेले आहे ते मात्र त्यांना दिसत नाही. भारतीय हा देश कृषी प्रधान आहे. मी शेतकऱ्याची मुलगी आहे. या वर्षी सोयाबीनला 4,000 रुपये भाव दिला. एकही जण का बरं बोललं नाही? वर्धेचे खासदार एका गरीब शेतकऱ्याला संवाद साधताना म्हणतात की आम्हाला संसदेत बोलू दिल्या जात नाही. जर आम्ही बोललं तर तुम्ही घरी बसा म्हणते. म्हणजे इथून जर असे उमेदवार निवडून दिले तर तिथे तर ते गप्पच बसणार आहे. या विषयावर का बोलत नाहीये? राहिली गोष्टी हे लोक म्हणताय की इथे उष्णता आहे. जे 33 कोटी वृक्ष लावलेले आहे ते सध्या आता फक्त 3 वर्षाचे आहे. आज जे आपण सावलीत उभा आहो हे काँग्रेसनी लावलेली झाडं आहे, त्या सावलीमध्ये आपण उभा आहो. आणि जरच त्या नोंदी असेल तर नंतर कुठेतरी 20-25 वर्षानं ते सावली मिळणार की नाही याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. आज आपण काँग्रेसच्या सावलीमध्ये उभा आहो हे तेवढंच सत्य आहे. आणि काँग्रेस पक्ष हा सगळ्यांना घेऊन चालणारा पक्ष आहे, लोकशाहीवर चालणारा पक्ष आहे. शेतकऱ्यांच्या संदर्भात जे भाजपाने कायदे केलेत त्याचा देशभरामध्ये विरोध झाला. शेतकऱ्यांचे कायदे हे मागे घेतल्यात आले. जर ते कायदे खरंच चांगले होते, शेतकऱ्यांच्या फायदे होते तर मोदी साहेबांनी ते सांगायला पाहिजे होतं, पण तसं झालं नाही. बरं, याच्यात तुमच्याला आणखी एक तुम्हाला भर सांगतो. हे जे कायदे आले होते ते कायदे कुठे तयार झाले नाही. ते महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादींनी 2007 मध्येच असे कायदे तयार केले.
म्हणजे यांची दोघांची युती कशी आहे तुम्हाला सांगतो. धोरणाच्या बाबतीमध्ये जे काही खाजगीकरण आहे त्या धोरणामध्ये काँग्रेस पण तेच करते, भाजपा पण तेच करते. शेतकऱ्याचे जे कायदे आणलेत महाराष्ट्राने पहिले 2007 मध्ये कायदे आणलेत, तेच कायदे त्यांनी केंद्रामध्ये आणलेत. म्हणजे हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत. या देशातले कामगार कायदे कामगारांच्या हिताचे नाहीत. या देशातलं जे बिल आहे, जे धोरण आहे शिक्षणाचं, ते शिक्षणाच्या फायद्याचं नाही. हे देशातलं म्हणजे मेडिसिन पॉलिसी महाराष्ट्रातली केव्हा बनली हो? त्या मेडिसिन पॉलिसीचा जर विचार केला तर आदिवासी माणसाला प्रत्येक घरामध्ये 4 रुपये मिळतात. 4 रुपयामध्ये पिपरमिंटची गोळ्या भेटत नाही, ते मेडिसिन देऊ इच्छितात. म्हणजे या आदिवासांना या वंचित समूहांना ना आरोग्य आहे, ना शिक्षण आहे, ना नोकऱ्याची संधी आहे, ना ते 50 वर्षात झाली, ना मोदी साहेबांच्या 10 वर्षाच्या काळात झाली. म्हणून आपल्याला काय दिसते, म्हणजे मोदी साहेबांना म्हणावं लागतं की मी 80 कोटी लोकांना मोफत अन्न देतो. 80 कोटी लोकांना जर मोफत अन्न देत असतील तर बेरोजगारीची संख्या वाढणारच आहे, शिक्षणाची संधी हुकणारच आहे. कारण ज्यांना खायला प्यायलाच नाही ते शिक्षण आणि आरोग्य कसं राहणार आहे चांगलं? या देशातलं आरोग्य धोक्यात आहे, या देशातली लोकशाही धोक्यात आहे. हेच आजचं वास्तव आहे. काल आणि परवाच शेतकऱ्यांचा जो धानाचा बोनस आहे तो आला. मी सुद्धा शेतकरी आहे, माझ्या सुद्धा खात्यावर पैसे आले. म्हणजे सरकारी जी यंत्रणा राबवत आहे थेट पैसे येत आहेत. म्हणजे शेतकऱ्याबद्दल किती पैसे? एक हेक्टरी 20,000 रुपये होते. माझी हेक्टर पेक्षा थोडी कमी असल्याने मला 16,000 रुपये माझ्या खात्यावरती जमा झाले. म्हणजे हे जे सांगत आहेत ह्या सगळ्या खोट्या गोष्टी सांगत आहेत, जिनाईन दिशाभूल बोलणाऱ्या गोष्टी आहेत. प्रत्येक शेतकरी, मी शेतकरी आहे, तुम्हाला जर लाईव्हली जर पाहत असाल तर मी अकाउंटचं डिटेल दाखवू शकतो आता तुम्हाला मोबाईलवरती. हा, आतापर्यंत शेतकऱ्यावरती भरपूर वंचित आघाडी आणि काँग्रेसनी बोललं, पण आपण जन्म झाल्यापासून आपण पाहत आहोत शेतकऱ्यांची स्थिती. पहिले शेतकऱ्याच्या शेतामध्ये मालच पिकत नव्हतं, कारण काँग्रेसच्या काळामध्ये शेताला पाणीच जात नव्हतं. आता प्रत्येक शेतामध्ये पाणी जात आहे, सोयाबीनचं पीक चांगलं होत आहे, कापसाचं पीक चांगलं होत आहे, आणि त्या कारणानं उत्पन्न जास्त वाढत आहे. त्या कारणाने भाव थोडासा कमी राहते. म्हणजे घराघरापर्यंत आज प्रत्येकाला सोय होत आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये 2 व्हीलर आहे. प्रत्येक शेतकऱ्याला आज फाटका घालावं लागत नाही. पहिले प्रत्येक शेतकऱ्याला फाटकेवाली बन्यान घालावं लागत होतं आणि बन्यान घालून लग्नाच्या कार्यक्रमाला जावं लागत होतं. माझा स्वतःचे भाऊ किंवा माझे काका मामा जे होते, पहिले त्यांचा बँक खाता नव्हता, आज प्रत्येक शेतकऱ्याचा बँक खाता आहे. आणि भाजपाच्या काळामध्ये प्रत्येकाच्या खात्यामध्ये काही ना काय होय ना बँक बॅलन्स आहे. हे सत्य आहे, हे काँग्रेसने नाकारावं नाही. पहिले शेतकऱ्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये यांनी मुद्दा उचलला. यांनी थोडंसं एक सांगावं की या देशामध्ये जे धरणं झाले, जे बंधारे झाले, ते कोणाच्या काळात झाले, या 10 वर्षामध्ये किती धरणं बांधले, किती बंधारे बांधले आणि किती शेतकऱ्यांना पाणी पुरवठा केला, याचा त्यांनी आकडेशिवारीनुसार त्यांनी हिशोब द्यावा. नंतर सिंचनाच्या संदर्भामध्ये बोलावं. एकीकडे विकासाचा मुद्दा आहे आणि दुसरीकडे जाती समीकरण आहे. 19 एप्रिलला जनता जे आहे ते कोणत्या उमेदवाराला निवडून देते हे पाहणे गरजेचे आहे. अनवर शेख, जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर.